नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौमनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचं आपला प्रकरण चाललेलं आहे 12वा आणि भाग आहे 89वा. चितावणी कौ अंग. आज आपण दोहे घेणार आहोत 14 ते 16. कबीर धोक्याचा इशारा देताना पुढे म्हणतायत. ऐकूयात 14वा दोहा. ज्या मन मरण विचार करी, कुडे काम निबारी. जिनी पंथ तुझ चालना, सोयी पंथ सवारी. ज्या मन मरण विचार करी, कुडे काम निबारी. जिनी पंथ तुझ चालना, सोयी पंथ सवारी. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. जामण म्हणजे जन्म, कुडे काम वाईट काम, निबारी निवारण कर, संवारी सावरून घे. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की हे मानवा, जन्म मृत्यूचा विचार करून वाईट काम करण्यापासून परावृत्त हो. ज्या प्रभूशक्तीच्या रस्त्यावरून तुला चालायचं आहे तो मार्ग ठीकठाक बनवून घे. युधिष्ठिराला यक्षाने विचारलं होतं किमाश्चर्यम म्हणजे आश्चर्य कोणतं आहे. तेव्हा युधिष्ठिराने उत्तर दिलं की मृत्यू येणार हे माहीत असूनही मनुष्य आपण अमरपट्टा घेऊन आलेलो आहेत असं वागतो, यापेक्षा आश्चर्यकारक गोष्ट ती कोणती. मृत्यू हीच येथील शाश्वत गोष्ट आहे. इथे ज्ञानदेवही सांगतात की तापत्रयाग्नीची सांगडी, जे मृत्यू काकासी कुरोंडी सांडिली आहे. 8व्या अध्यायातील 140वी ही ओवी आहे. हा देह म्हणजे मृत्यूरूपी कावळ्याला दिलेली उंडी आहे, उंडी. पण मनुष्य हे कधी लक्षातच घेत नाही. आपल्याला कधी मृत्यू येईल हे खरं तर त्याच्या गावी पण नसतं. तेव्हा मनुष्याने जन्म मृत्यूचा विचार करून वाईट कामं करू नयेत. कारण वाईट कामाचं फळ नेहमी वाईटच मिळणार आहे आणि ते पापाचं फळ भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा या मृत्यूलोकी घिरट्या घालत राहावं लागणार आहे. त्यापेक्षा वाईट कृत्य करूच नाहीत. अखेर ज्या मार्गावर पाऊल ठेवायचं आहे त्या मार्गाची माहिती करून घ्यायला हवी आहे. आपल्याला ज्यावरून जायचं आहे तो रस्ताच ठाकठीक करून घ्यायला हवा. आता पापाचं फळ भोगण्यासाठी जसे जन्म घ्यावे लागतात तसंच पुण्याचं फळ भोगण्यासाठी सुद्धा जन्म घ्यावेच लागतात. तेव्हा असं कर्म करावं की ते फळ निर्माण होणारच नाही. भगवंतांनी त्यासाठी गीतेमध्ये निष्काम कर्मयोगाचा मार्ग सांगितलेला आहे आणि कबीरही असाच विचार करून पुढचं पाऊल टाकण्यास सांगतायत. ऐकूयात आपण मराठी साखी. जन्म मृत्यूचा विचार करूनी, करू नको दुष्कर्म. ज्या मार्गावरी चालणे तू, मार्ग करी सुसह्य. जन्म मृत्यूचा विचार करूनी, करू नको दुष्कर्म. ज्या मार्गावरी चालणे तू, मार्ग करी सुसह्य. पुढचा दोहा ऐकूयात 15वा. बिन रखवाले बाहिरा, चिड़िये खाया खेत. आधा परधाऊ बरे, चैती सके तोचे. बिन रखवाले बाहिरा, चिड़िये खाया खेत. आधा परधाऊ बरे, चैती सके तोचे. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. बाहिरा. बाहिरा म्हणजे प्रभावापासून अलग झाल्यावर. दोह्याचा अर्थ ऐकूयात. जर राखणदार नसेल तर चिमण्या येतात,
उगवलेलं धान्य खाऊनही जातात. मग पीक अर्धमूर्त शिल्लक राहतं. तेव्हा सावधान होणार असशील तर सावधान हो. पक्षी येऊन धान्य खाऊ नयेत म्हणून शेतात एक बुजगावणं उभं केलेलं असतं. त्यामुळे त्या पक्ष्यांना तिथे मनुष्य आहे असं वाटून ते काही तिथे येत नाहीत. पण जर अशी काहीच रक्षणाची सोय केली नाही तर संपूर्ण पीक हाती येतच नाही. जे काही अर्ध-मूर्ध उरतं त्याच्यावरच निर्वाह करावा लागतो. शेताच्या रक्षणासाठी जशी सोय करावी तसंच मनुष्याने स्वतःच्या कल्याणाची सोय करून आधीच ठेवावी. मनुष्याचा जन्म मिळाला आहे तर परमात्म्याचं ज्ञान करून घेण्यामध्येच त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. एकदा का मृत्यूने गाठलं की काहीही उपयोग नाही. हे मनुष्य जीवन म्हणजे जणू काही शेतच आहे. काम, क्रोधादी विकार, वासना आणि काळरूपी पक्षी या शेतावर सतत घाला घालतच असतात. त्यांच्यापासून या शेताचं रक्षण करणं आवश्यक असतं. त्या शत्रूंपासून सद्गुरू शिष्यांचं रक्षण करत असतात. पण राखणदाराच्या अभावी जसं शेताचं नुकसान होतं तसंच सद्गुरूरूपी राखणदाराच्या अभावी सुद्धा नुकसानच होतं. जन्माबरोबर काळ मागे लागलेलाच असतो. तेव्हा आता तरी ते काही अर्ध-मूर्ध जीवन शिल्लक राहिलेलं आहे त्याचा तरी परमात्म प्राप्तीसाठी उपयोग करून घ्यावा. आता तरी जागृत होऊन आपलं कल्याण साधावं. आता आपण ऐकूयात मराठी साखी. रक्षकाविना पक्षी खाती शेतातील ते धान्य, अर्ध्यावरी निर्वाह मग हो जागृत होऊन धन्य. रक्षकाविना पक्षी खाती शेतातील ते धान्य, अर्ध्यावरी निर्वाह मग हो जागृत होऊन धन्य. आता पुढचा 16वा आपण दोहा ऐकूयात. हाड जले जुलाकडी केस जले जुघा, सब तन जलता देखि करी भया कबीर उदास. हाड जले जुलाकडी केस जले जुघा, सब तन जलता देखि करी भया कबीर उदास, भया कबीर उदास. दोह्याचा अर्थ ऐकूयात. मृत्यू झाल्यावर दाह संस्काराच्या वेळी हाडं लाकडासारखी जळतात आणि केस गवतासारखे जळतात. अशा प्रकारे सर्व शरीर जळताना पाहून कबीरांचं मन हे समजून उदास झालं आहे की या जीवनात काहीही सार राहिलेलं नाहीये. या जीवनात मृत्यू ही एकच सत्य गोष्ट आहे. मृत्यू झाला की शरीर जाळून टाकलं जातं. मनुष्य जीवनात अनेकांचा मृत्यू पाहतो. या शरीराची अंतिम गती मृत्यूच आहे हे माहीत असून सुद्धा तो त्या शरीराचा व्यर्थ अभिमान धरतो. एखाद्या जवळच्या मनुष्याचा मृत्यू झाला की त्याला वैराग्य येतं. या जीवनात काही अर्थ नाही हे कळून येतं. पण ते स्मशान वैराग्य असतं. पुन्हा तो त्या संसारातील नानाविध आकर्षणांमुळे किंवा आकर्षणांमध्ये फसतच जातो. कबीरांसारखे काही तुरळकच असतात की जे या मृत्यूचा विचार करून आधीच जागृत होतात, वैराग्यशाली होतात आणि आपलं कल्याणही करून घेतात. ऐकूयात आपण आता मराठी साखी आणि ह्या साखीबरोबरच आपला आजचा हा भाग आपण संपवणार आहोत. लाकडा सम जळती हाडे गवत समते केस, जळते शरीर पाहुन झाला कबीर अधिक उदास. लाकडा सम जळती हाडे गवता समते केस,
जळते शरीर पाहुने झाला कबीर अधिक उदास